आपला मथुर बोला किंवा भुंगा यांच्यासोबत कधी बिंजोडला किंवा धावण्याची इच्छा वगैरे आहे तशी बघायला तर मथुर बरोबरच बऱ्याच जणांची इच्छा आहे, आमची पण इच्छा आहे, आमची जास्त इच्छा आहे तरी पालायची. जर भेटलं तर चांगलीच गोष्ट आहे. तुमच्या माध्यमातून भेटलं बैल तर चांगली गोष्ट आहे, पण पालायची इच्छा आहे आमची. पळायची इच्छा इच्छा तर प्रत्येकाची आहे. मालक समोरचा जो धावण चेक करतो लगेच तेव्हा बैल धावतोय कसा तो एखाद दुसरे व्हिडिओ नक्कीच बघणार. आणि शंभूची मी सांगेल की मी स्वतः व्हिडिओ बघितले, खूप सुंदर असं जो शंभू धावत आलेला आहे. पाठून एक आपण म्हणतो ना की पिकअप जसा असतो प्रत्येक गाडीला तसं शंभूला पण सुद्धा आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये. मागे जेव्हा कर्जतचं मैदान झालेलं होतं त्यानंतर मी बहुतेक कर्जतमध्ये फिरलो. त्यामध्ये मला कर्जतचा जो शंभू आहे उकरुलचा मी म्हणेल शंभू मिळाला. मालकांसोबत थोडं बोलणं झालं. मालक म्हणाले की पुष्कर आमचं बैल थोडं काळोखात आहे. मी म्हणेल त्यांना थोडं पैराची अडचण होते, पण काही न करता त्यांना पण थोडा भावना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आहे. तर मी स्वतः प्रयत्न केला की ठीक आहे दादाला मी म्हणालो मी मुलाखत घ्यायला नक्की येईल. आणि मी थेट त्यांच्या घरी आलेलो आहे. रात्र झालेले तरी मी आलो त्यांच्या घरी आणि आता मुलाखत घेतोय. मालकांची पण इच्छा आहे की येणाऱ्या दिवसात थोडे चांगले चांगले पैरे व्हायला पाहिजे. मी गाडीचं नाव विचारेल. आपल्या गाडीचं नाव काय? गाडीचं नाव कालूबाई, आई कालूबाई प्रसन्न सोनूताई संभाजी मसे थोरवे उकरूल. इकडचीच म्हणजे आपली गाडी आहे. बैलाबद्दल म्हणजे काय सांगाल? बैलाने म्हणजे आतापर्यंत कसं केलेलं आहे, त्याची कारकीर्द कशी? बैलाचं कारकीर्द बोललं तर पब्लिकचा डायरेक्ट भिताड आहे बैल. पब्लिकने जेवढी पब्लिक असेल तेवढा बैलाला स्पीड वाढलेला आहे. म्हणजे जसा पब्लिक तसा स्पीड त्याचा वाढत असतो. आणि आतापर्यंत त्यांनी आता हे मागचे 2 मैदान झाले ना, तर आमचा बिंजोडला नाव होता, तर बिंजोडलाच नाव राहिलं. म्हणजे आम्हाला काही गाडी कोणाची फिरली नाही असा विषय. बिंजोडला म्हणजे बिंजोडला तरी तो किती आतापर्यंत धावलेला आहे किंवा किती म्हणजे आतापर्यंत 56-57 बिंजोड झालेले आहेत. 56-57 त्यातला एक 6-7 पडलेले आहेत, बाकीच्या सगळ्या लागलेल्या आहेत. लागलेले त्याच्या बिंजोडच्या. पण त्याचं म्हणजे त्याने 3 फेऱ्याला पण मागच्या जेव्हा आपलं कर्जतचं मैदान झालं 3 फेऱ्याला धावलेला होता. 3 फेऱ्याला धावलेला. तेव्हा कसं म्हणजे कसं झालं 3 फेऱ्याला पैरा आपला वरूनच आणलेला घाटावरून बैल, तर पैरा नवीन होता. आणि बैलाचं कसं पब्लिकनी बैल लागला नव्हता. बाजूला गाडी असताना बैलाने थोडी गाडी खेचली, त्याच्यामुळे थोडी लॉबी टच झाली गाडी आपली. लॉबी टच झालेली होती अर्थातच, कारण की तो बिंजोडचा आहे. तो लगेच 3 फेऱ्यामध्ये जाईल तर थोडीशी थोडी हे होते 19-20 तिथे होणारच. आणि तिथे तेच झालेलं होतं काय. आणि दुसरी गोष्ट तो सेकंदाचा पण बादशाह आहे. वरती एकविरा घाटावर तो सेकंदाला पण जातो. म्हणजे 4 बैलांमध्ये 2 बैलांमध्ये सेकंदात धावते ना. चांगली गोष्ट. तिथे पण त्यांनी नाव केलेलं आहे थोडंफार. 1-2 फायनल झालेले आहेत. 2 फायनल झालेले आहेत आतापर्यंत तरी. पण याचं कसं आहे, कारण की आता मित्रांनो सांगायचं झालं तर पैरांसाठी थोडी अडचण होते, प्रत्येकालाच होते. मागेच एक विषय झालेला होता. आकाश म्हणत होता की 4 लाखाची वायदी म्हणजे घेण्यात आली. ते म्हणजे जो काही प्रकार सुरू असतो तो कुठे ना कुठेतरी होतोय. पण जे गरिबांचे मी म्हणेल जे बैल आहेत ते उजेडात येण्यासाठी मी म्हणेल की थोडाफार प्रयत्न व्हायला पाहिजे, कारण की त्यांच्यावर पण विश्वास कोणतरी ठेवायला पाहिजे. लगेच विश्वास जेव्हा तुम्ही ठेवाल तेव्हाच काहीतरी होईल. जसं की आपलं जे उसाटण्याचा जो रायबा होता त्यांनी तसंच केलं. आकाशजाने त्यांच्या बैलावर विश्वास ठेवला आणि त्या बैलांनी नक्कीच काहीतरी करून दाखवलं. तसंच मी म्हणेल शंभू मध्ये पण तीच धमक आहे नक्कीच, आणि तो पण काहीतरी करून दाखवेल. शंभू बद्दल मी विचारेल अजून तुम्हाला कसं वाटतं की हा पुढे अजून कसा धावेल किंवा काय, म्हणजे त्याच्यात कशी तुम्हाला धमक दिसते? बैल म्हणजे आजपर्यंत तलाला कुणालाच पुरलेला नाही. बैलाला जेवढं तलाचा बैल भेटेल ना तेवढी गाडी टाकून देणार. अच्छा. गाडीला तल आहे, एवढा तल आहे बैलाला की आजपर्यंत तलाचा बैल भेटलाच नाही. ज्या दिवशी तलाचा बैल भेटेल त्याच्या मापाने त्या दिवशी गाडी खालनाच 2 छकडे टाकून देणार. अच्छा. एवढा तल आहे. म्हणजे बैला जशी गाडी खालून सुटते ना तसं याला हातात ठेवायलाच लागतो. म्हणजे ओढून धरायलाच लागतो. बैलाला अजूनपर्यंत तलाचा बैल पुरलेला नाही. बरीचशी बैल केली पण पुरलेला बैल नाही ना. तेच आहे, कारण की बैल धावतोय पण त्याला जो पैरांची थोडाफार अडचण मी म्हणेल होतेच कुठे ना कुठेतरी. अडचण होते, पैरे होत नाहीत. बैलाचा 2 मैदानात मागे नाव होतं. पैरे होतात म्हणजे असं नाही का होतच नाहीत, होतात. पण मोठी बैलांचे जर फोन केले काय केले तर
जरा मागे पुढे करतात. हम्म, पैरा झालेला आहे, पुढच्या मैदानात पळू हम्म. असं बोलतो. पुढच्या मैदानात पळू असे बोलतायत. नाही म्हणजे कोण असं म्हणजे तुम्ही म्हणजे मी विचारेल की कोण असं बोललेलं होतं किंवा म्हणजे काय म्हणजे तुम्ही मी असं ना म्हणत की डायरेक्टली तुम्ही नाव सांगा आणि हिंट तरी देऊ शकता की असे काही जण बोलतायत म्हणून ते. बैल आमचा आधी त्या बैलात पळाला, हा. त्या बैलाला गुलाल करून दिला. हम्म. आणि आज आम्ही बैल मागितला, तो नावात बैल आहे. हम्म, आता तो पण पळतोय, हा पण पळतो, असं नाही का हा पळत नाही. हम्म, आज आम्ही त्यांच्याकडे बैल मागितलं तर त्याही नाही दिलं. हम्म, म्हणजे मागं पुढेच केलं, म्हणजे त्यांच्यावरून समजलं हम्म. का बैल त्यांना द्यायचं नाही. द्यायचं नाही थोडक्यात समजून येत आपल्याला. याच्यामुळे नावाला या बैलामुळे तो बैल बैलामुळे नावाला तो आलेला होता. पण नंतर तुम्ही परत त्यांच्याकडेच हा. म्हणजे जेव्हा गेला हा. तेव्हा ते बोलले नाही की पुढचं म्हणजे त्यांनी असं सांगत राहिले ते पुढे आपण हे करू, म्हणजे कसं पुढे नियोजन करू ते म्हणून. बोलत का आपण पुढच्या मैदानात हा. देऊ, पण आम्हाला पण तेवढं समजतं ना, पुढच्या मैदानात देऊ म्हणजे तुम्ही देणारच नाही बैल. देणारच नाहीत. तर भावना समजूनच भावना येतात आपल्याला, समजतात ना आपल्याला. लगेच समजूनच येतात. त्याच्यामुळे काय आम्ही त्यांना काही विचारलंच नाही परत. की बैलाच्या बाबतीत हम्म. म्हणजे तुम्ही आता बोलणंच म्हणजे त्यांच्याशी बोललोच नाही. टाळलं तुम्ही त्याच्यात त्यानंतर. तुम्हीच अडथळा करायला लागले, आमच्या बैलामुळे तुमच्या बैलाचं नाव झालं आणि आज तुम्हीच आम्हाला ठोकरता, म्हणजे हे चुकीचं आहे ना. चुकीचं आहे. बरोबर तेच आहे. कारण की प्रत्येक बैलगाडा मी मालक म्हणाल की मित्रांनो मेहनत करत असतो. त्याला मेहनतीला यश येण्यासाठी तो झटत असतो नेहमी. पण असं नसतं की त्याच्या मेहनतीला बघून तुम्ही म्हणणार की कोणी कधी असं जज नाही करू शकत की तुझा बैल नाही धावणार आहे किंवा तुझा बैल धावेल. प्रत्येक बैलामध्ये धमक आहे. तो प्रत्येक बैल काय ना काहीतरी कुठे ना कुठेतरी यश देणारच आपल्याला, जसं रायबाने दिलेलं आहे त्या दिवशी. बरोबर. म्हणजे असं काय तुम्हाला वाटतं की कोणत्या कारणामुळे जे पैरे होण्यासाठी अडचण खरोखर होते, म्हणजे काय असं कारण दिसून येते तुला? म्हणजे मी तुला प्रत्यक्षात विचारतो की तुला असं कोणतं कारण वाटतं त्याच्याने खरोखरच पैरे होण्यासाठी अडचण होते? बैलाला लोकांना वाटतं पुढे बैल कमी होतो थोडं, म्हणजे देवदगडापासूनचं अंतर म्हणजे एकदम कमी अंतर असतं. इतकंच पावलं पकडा. तर त्याच्यामध्ये बैल थोडासा कमी होतो, कधीतरी कमी होतो. असं नाही का प्रत्येक शर्यतीला बैल कमी झालेला आहे का याला, पण लोकांना वाटतो का बैल कमी पळतोय. अच्छा. बैलाला खालचं कोण बघत नाही, खाली किती तल आहे, गाडी किती टाकून येते. बैल एकटा गाडी ओढून आणतोय. अच्छा. पुढचा बैल पण साथ देणार पाहिजे. समोरचा बैल असेल तो साथ देणारच असायला पाहिजे. दोन्ही बैलांची जी जोड असतो हा. तोच फायनल रेषेपर्यंत पोहोचणार आणि तेच निकाल रेषा पार करून जॉकीच्या साथीने जे म्हणजे गुलाल तुम्हाला देतील असं तो पूर्ण समीकरण असतो. मी जॉकी बद्दल दादा विचारेल की आतापर्यंत म्हणजे कोण तुमची पहिल्यापासूनच गाडी हकलतायत किंवा शंभूवर कोणी जास्त हे केलेलं आहे, हकललेली आहे गाडी? कोलोलीचा बारक्या म्हणून आहे, तोच कायम गाडीवर असतो. आणि एक पिंपलोलीचा आपला साजन ड्रायव्हर असतो गाडीवरती. ते दोघच. बारक्याला बैल जास्त करून जास्तच पळतो, म्हणजे जिथं 2 उड्या मारायचं तिथं 4 मारणार बारक्या. अच्छा. म्हणजे त्यांना सवय झालेली आहे याची. हा, सवय झाली. त्याला बरोबर माहिती आहे का बैल कसा पळवायचा, कुठं उचलायचा, कुठं कमी करायचा. तो बरोबर गाडी उचलतो आणि त्याने आतापर्यंत सुंदर अशी गाडी तुमची हकललेली सुद्धा आहे. हा, बऱ्याच गाड्या बऱ्याच वेळा हकललेली आहे. बऱ्याच वेळा. त्याचा पाय मोडल्यामुळे तो गाड्यांच्यावर बसत नाही आता सध्या बसत नाहीत. हा, म्हणजे थोडा अडचण त्यांना झाल्या त्यामुळे ते बसत नाहीत. शंभूला मी विचारेल पुढे, म्हणजे तुमचा मी समोरनं डायरेक्ट विचारेल तुम्हाला की अशी इच्छा कोणत्या नंदीसोबत आहे की खरोखरच तुम्हाला त्या नंदीसोबत पायरा करायचा आहे? आमच्या तालुक्यातला बैल आहे गोपीनाथ तुंगे म्हणून टेंबऱ्याचे, त्यांचा गोविंद बैल आहे, त्यामध्ये पळायची इच्छा आहे. अच्छा, तो तुमच्या सोबत हाकलण्याची तुमची इच्छा आहे? हा. बिनजोडला की आपल्या 3 फेऱ्याला? नाही, तो बैल दोन्ही यायला पळतो, पण आम्हाला बिनजोडला पळायचे त्याबरोबर बिनजोडला पळवायचं. तर बघू शकता आपले जे मालक आहेत, अर्थातच तुम्ही ऐकलं असेल की शंभूच्या मालकांची इच्छा आहे की येणाऱ्या दिवसात कधीतरी आपला जो नंदी आहे तो आणि शंभू लवकरच पळवायची त्यांची इच्छा आहे. तर मी आशा करेल की आपल्यापर्यंत ही गोष्ट पोहोचली असेल आणि काहीतरी तुम्ही नियोजन करालच याचं. तर बोलण्याचा तर आपण प्रयत्न केलेला आहे. आशा करू की कधी ना कधीतरी हे नियोजन जुळून येईल. असं आहे मित्रा की गरिबांची बैला असतात, जसं की मागेच आकाश दादा म्हणाला की जे श्रीमंत असतात त्यांचे पैरे जुळून येतात आणि जे गरिबांचे असतात त्यांचे पैरे जुळण्यासाठी एक कारण आहे, तो म्हणजे पैसा. हल्ली पैशावरच सर्व बैलगाडी क्षेत्र टिकून राहिलेलं आहे. शेवटी तेच आहे,
पैसा ज्याच्या इथं जास्त तोच मोठे मोठे पैरे करतोय आणि तोच शर्यती मी म्हणेल शर्यतीमध्ये नाव करतोय. पण काही बैल असे पण आहेत जे पैसा वगैरे न करता खरोखर बैलांची धमक आहे त्यांच्यामध्ये आणि तीच बैल पुढे जाऊन जे नाव करतात. उदाहरणार्थ त्याच शर्यतीमध्ये झालं, मी नुसतं त्याचंच नाव घेते, तो म्हणजे रायबाचं नाव घेईल मी. तर त्याने खूप सुंदर असं एक धमक दाखवली, मालकाचं नाव पडून नाही दिलं आणि खूप सुंदर अशी त्यांनी लढत त्या मैदानामध्ये दिली. तर मी शुभेच्छा देईल तुम्हाला की तुमचा पण जो आपला शंभू आहे त्याचं पण येणाऱ्या दिवसामध्ये खरंच असं नाव करेल तो. संपूर्ण आपला जो परिसर आहे कर्जतचा त्याच्यामध्ये शंभूने नाव केलेलंच आहे बिनजोडमध्ये मी म्हणेल. आतापर्यंत शंभू म्हणजे कुठे कुठे बिनजोड आणि तीन फेऱ्यामध्ये कुठे कुठे लांब लांब ते नेलेला आहेत त्याला. आम्ही वरती गेलेलो आहे, वरती तरी कोणत्या याच्यात? सातारा, मोरगाव, सासवड या साईडला गेलेलो आहे, बऱ्याच वेळेला गेलेलो आहे. पण बैलाला 3 फेऱ्याचे एवढं हे नाही, 3 फेऱ्याची सवय नाही. म्हणजे बैल पळणार 3 फेऱ्या. पहिली जर तुम्ही शर्यत केली आणि दुसरी जर केली ना तर जी पहिल्या शर्यतीला पळाल त्याच्याशी जास्त पळणार बैल दुसऱ्याला बैल. हा, बैल लागायला पण मस्ती करतो. बैल लागायला आकाश खेडे म्हणून आहे गावातला आमचा, तो आणि एक संकेत मराठी म्हणून आहे वडोलीचा. ते 2 जण असले तरच बैल लागतो, नाही तर बैल लागत नाही. त्या दिवशी पण 3 फेऱ्याच्या मैदानाला बैल नेलता. पहिले गावातलाच मुलगा होता आपला प्रणाल कदम, त्यांनीच हा बैल घेऊन दिला आपल्याला. अच्छा, कराडवरनं. म्हणजे हा तुम्ही कराडवरनं आणला ते अर्थात मालकानेच मला सांगितलं. त्यानेच बैल घेऊन दिला, त्यानेच तोच लावत होता. तो बऱ्याच बैलांची सुट्टी करतो पण त्याला पण बैल लागला नाही. अशी 2-3 जण आहेत की त्यांनाच बैल लागतो, त्यांनाच लागतो. दुसरं कुणाला बैल लागतच नाही. लागला तरी जास्त मस्ती करणार, उडणार, गाडीच फिरवणार, असे करणार. शंभूची मी विचारेल की खरेदी म्हणजे जेव्हा तुम्ही आणलेला होता कराडवरनं तेव्हा कितीला झालेली होती खरेदी? तेव्हा 1.5 लाखला घेतलेला. 1.5 लाखाला तुम्ही 1.5 लाखाला घेतलं. त्यानंतर तू कोण आलं की असं खरेदी करायचीच आहे म्हणून? बरीच जण आली, पण बैलाची किंमत पण बरीच झाली. बैलाची बी बरीचदा किंमत केली, पण आम्ही किंमत करीत नाही बैलाची. आम्ही काही जास्त मोठे पण नाही, पैसेवाले पण नाही का बैल काय कुठला पण घेऊ. आम्ही पण छोट्याच घरातली माणसं आहेत, तरी पण आम्हाला बैलाची किंमत नाही करायची. तरी किती केलेली होती किंमत? बैलाची 7-8 लाखापर्यंत किंमत गेलेली तेव्हा, जेव्हा खरोखर करार पण होत होता बैलाचा, करार पण नाही केला. आपला मालकी हक्क तुम्हालाच ठेवायचा याच्यावर, शंभूवर. तर खूपच सुंदर मी म्हणेल की शंभूवर प्रेम तुम्ही दाखवताय. लोक बरीच बैल घेतात 7 लाख 8 लाखाची, बैल लागत नाही. 1 घेतात, 2 घेतात, 3 घेतात, पण बैल लागत नाही. बैल आम्ही हा एकच घेतला, पण आम्हाला सोना लागला. तेच आहे, दावणीला एक सोनं असायलाच पाहिजे. कारण की पैशाचा विषय नसतो क्षेत्रामध्ये. एक माणुसकी, प्रेमलपणा आणि बऱ्याचशा गोष्टी असतात, त्यामुळे बैला घडीत असतात दावणीला. बरेच जण आता किती जणांची बैला घेतली, 1 घेतला, 2 घेतला, नाही लागली, बऱ्याचशा पैशाने घेतली. आम्ही हा बैल घेतला 1.5 लाखाला, आम्हाला बैल लागला, पहिलाच बैल. एवढा बैल म्हणजे एवढ्या कमी किमतीत बैल पाळणारा नसेलच मला तर वाटतंय. बरोबर, असू शकतो, सांगता येत नाही, पण आमच्या माहितीप्रमाणे तरी पण एवढ्या 1.5 लाखामध्ये बैल एवढा पाळणारा आम्हाला भेटला. एक दावणीचं काय गुण म्हणावं, काय म्हणावं सांगता येत नाही, पण बैल भेटला. त्याची दावण खूप चांगलीच आहे, दावण चांगली आहे. म्हणजे सुंदर असा जो सुरुवातीपासूनच चांगला पळतोय, तो चांगला पळतोय. मी तर म्हणेल की आता जसं तू म्हणालास की पैसा म्हणजे तोच बैलगाडी क्षेत्र नाही आहे, एक माणुसकी ती गोष्ट आहे बैलगाडी क्षेत्रात. त्याच्यावरच बैलगाडी क्षेत्र टिकून आहे. आपण जेवढे एक दुसऱ्यासोबत माणुसकी ठेवणार तेवढंच खूप सुंदर आहे. मित्रांनो, मी म्हणेल आता जसं दादा म्हणाला की खरोखरच खूप सुंदर अशी त्यांनी बैलांनी दावण दिलेली आहे आणि खूप सुंदर असं जो मी आशा करतो की शंभू येणाऱ्या दिवसात थोडं जास्त नाव करेलच. कारण की आतापर्यंत तो बघायला गेला तर बैल मोठ्या वयामध्ये आलेला आहे, तरी तो मोठ्या वयामध्ये आलेला आहे तो. म्हणजे असं कधी आहे का की आपलं मथुर बोला किंवा भुंगा यांच्यासोबत कधी बिनजोडला किंवा धावण्याची इच्छा वगैरे आहे? तशी बघायला तर मथुर बरोबरच बऱ्याच जणांची इच्छा आहे, आमची पण इच्छा आहे, आमची जास्त इच्छा आहे तरी पालायची. जर भेटलं तर चांगलीच गोष्ट आहे, तुमच्या माध्यमातून भेटलं बैल तर चांगली गोष्ट आहे, पण पालायची इच्छा आहे.
आमची पळायची इच्छा आहे. हा. इच्छा तर प्रत्येकाची आहे. मालक समोरचा जो धावण चेक करतो लगेच किंवा हा. बैल धावतोय कसा, तो एखाद दुसरे व्हिडिओ नक्कीच बघणार. आणि शंभूचे मी सांगेल की मी स्वतः व्हिडिओ बघितले, खूप सुंदर असं जो शंभू धावत आलेला आहे. पाठून एक आपण म्हणतो ना की पिकअप जसा असतो प्रत्येक गाडीला, तसं शंभूला पण सुद्धा आहे. तर खूप सुंदर अशी मुलाखत मी झालेली आहे म्हणेल. आणि खूप सुंदर असा आतापर्यंत जो शंभूची आपण खूप सुंदर माहिती दिलेली असतात. तर ही मुलाखत मी इथे संपवतो. बाय, विश यू वेल, बाय.